मिरजेत पूर्व वैमनस्यातून प्रदीप उर्फ शिव अथनीकर या तरुणावर 5 ते 6 अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मिरज टाकळी रोडवर चांद फ्रूट जवळ दुपारच्या सुमारास हा हल्ला झाला। अथनीकर याच्यावर अनेक वार झाल्याने प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे संपूर्ण मिरज शहरात एकच खळबळ उडाली आहे। 2 गटातील पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची चर्चा आहे। जखमी शिव अथनीकर हा मित्रांसोबत जेवण करण्यासाठी गेला होता। दुचाकीवरून तो घरी परतत असताना स्विफ्ट 4 चाकी वाहनातून हल्लेखोर या ठिकाणी आले। त्यांनी 4 चाकीने शिव अथनीकर याच्या दुचाकीला धडक दिली आणि अचानक त्याच्यावर हल्ला चढवला। तलवार, कोयता यांसारख्या धारदार हत्यारांनी त्याच्यावर वार करण्यात आलेत। अनेक वार करण्यात आल्याने शिव अथनीकर हा रक्ताच्या थारोळ्यात पडला। घटनास्थळी त्याच्या रक्ताचा सडा पडला होता। या हल्ल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या काही मित्रांनी आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी हल्लेखोर घटनास्थळावरून पलायन झाले। हल्ल्यानंतर एक तुटलेली तलवार घटनास्थळी पडली होती। घटनास्थळी एक वाहनाची नंबर प्लेट पडली होती। सदरची नंबर प्लेट हल्लेखोरांच्या वाहनाची असल्याचा अंदाज आहे। तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 5 ते 6 हल्लेखोरांनी स्विफ्ट 4 चाकी आणि बुलेट दुचाकीवरून येऊन हल्ला केल्याची चर्चा घटनास्थळी होती। या घटनेनंतर जखमी शिव अथनीकर यास उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात नेण्यात आले। शरीरावर अनेक वार झाल्याने मोठा रक्तस्राव झाला होता। घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली आहे। मी प्रणिल लीला, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग। आज आमच्याकडे मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये टाकळी रोड या ठिकाणी एक घटना घडलेली आहे, ज्यामध्ये शिव उर्फ प्रदीप सदाशिव अथनीकर या तरुणाला मारहाण झालेली आहे, ज्यामध्ये धारदार शस्त्रांनी मारहाण केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही। सदर तरुणाला शासकीय रुग्णालयामध्ये ॲडमिट केलेलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। त्यासोबतच घटनेमधील जे काही संशयित आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी मिरज शहर पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची विविध पथके रवाना करण्यात आली आहे। सदर झालेल्या घटनाची जी काही मूळ कारणं असतील त्याचासुद्धा आम्हाला तपासामध्ये शोध घ्यायचा आहे। प्राथमिक माहिती घेतली असता यामध्ये आरोपी हे परागंदा आहेत, त्यासोबतच फिर्यादी हा ॲडमिट आहे, त्यामुळे एक्झॅक्ट कुठल्या कारणामुळे झालेला आहे हे सध्या आम्हाला सांगता येणार।